तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत एक अशी स्पेशल नाश्त्याची डिश जी जास्त करून तर लोकांना माहीत नाही. यूपी बिहार इथलची आहे. यूपी बिहार वगैरे इकडे खूप खाता. आणि आमच्या इथे ना एक यूपी बिहारवाला काकू राहतात. त्यांनी आम्हाला सांगितले की असं बनवा, खूप भारी बनेल. तर मी बनवून तुम्हाला दाखवते. इथे घेतले आपण पूर्ण एक रात्रभर उडीद डाळ मी सोक करून ठेवलेली. एक रात्रभर चना डाळ, अद्रक, लसूण, जिरे आणि मिर्च. इथे घेतला आहे आपण तांदळाचं पीठ आणि पाणी. बस एवढंच गोष्ट लागते. आता आपण सुरुवात करूया लगेच. तर इथे मिक्सरच्या भांड्यात आपल्याला अगोदर अद्रक वगैरे आणि जिरे हे घालून घ्यायचे आहे. हे सगळं मी काल रात्रीच पटकन प्रिपरेशन करून ठेवलेली, कारण की सकाळी सकाळी लवकर नाश्ता करून वडिलांना पण द्यायचं आहे मला. त्याच्यामुळे मी लवकर प्रिपरेशन करून ठेवली आहे. आता ही मी पटकन बारीक करून घेणार आहे. आता इथं पाहू शकता आपण हे मिक्स करून घेतले. हे बघा, मी दरदरच केलं आहे. ह्याला असं दरदरच लागतं. तर काकू पण मला म्हटलेलं. आता आपल्याला घालायचे आहे चना डाळ, उडीद डाळ, चना डाळ. आता जर तुम्ही जास्त घालत असाल, आता चना डाळ तुम्ही पूर्ण 1 वाटी घालत असाल ना, तर आपल्याला चतकोर वाटी आपल्याला ही घालायची उडीद डाळ. तर इथे अजून आपण घालून घेऊया चना डाळ. आता हे मिक्सर करून घेऊया. आता इथे आपण ना गाईच पीठ मळायला घेतलं आहे. तांदळाचं पीठ आणि यात गरम पाणी घालणार आहोत आणि मळून घेऊया. तर इथे आपण एकदम मऊ असं डो मळून घेतला आहे गाईस. आता ह्याच्यानं आपल्याला असं छोटासा एक गोळा घ्यायचा आहे आणि हा एक लाटून घ्यायचा आहे. मी तुम्हाला डायरेक्ट लाटून दाखवते, कारण 2 हातांनी एका हाताने काम करायचं नाही, एका हाताने व्हिडिओ काढायची मॅनेज नाही होत. तर मी तुम्हाला डायरेक्ट डो मळूनच डो केलेला आहे, त्याची पोळी लाटूनच दाखवते. तर आता काहीच आहे बघा, आपण ना असं आकारात आपण एक करून घेतले आहेत. चौकोन वगैरे कोणत्या पण आकारात करू शकतो. गोल झाली तरी काही प्रॉब्लेम नाही. आता हे जे आपलं मिश्रण झाले नाहीत, मी मीठ घालून मिक्स केलं. तर आपण मीठच नव्हतं घातलं हे यात. आता हे मीठ घालून मिक्स करून घेतलं आहे. आता हे सारण आपल्याला ह्यात भरायचं आहे. तर मी तुम्हाला लगेच दाखवते. 1 चमच्याने थोडंसं सारण घ्यायचं आहे का, आणि ह्याच्या एका साईडला ठेवायचं आहे. हां, आता हे बघा लावून घेतलं आहे. आता ही दुसरी जी परत आहे ना, त्याची वरतून लावायची आहे. हे बघा, अशा प्रकारे हे आपले फरे झाले आहेत. तर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओत नाव नाही सांगितलं, हे फरे आहेत. आता हे आपल्याला असे सर्व बनवून घ्यायचे. तर बनवून घेऊया. तर इथे 5 फरे झाले आहे. आता इथे मी स्टीमर बनवलं आहे, जिथे आहे ह्या पातेल्यात पाणी ठेवलं आहे आणि वरती चाळणी ठेवली. तर हे चांगलं वाफ गरम होऊ देऊया. मग आपले फरे आपल्याला ह्यात ठेवायचे आहे. तर आता इथे मी फरे ठेवून दिले आहे, वरती झाकण ठेवलं आहे. आता ह्याला 15 मिनटं तर वाफरू द्यायचं आहे. फुल गॅसवर वाफरू द्या 15 मिनटं. तर आपण डायरेक्ट 15 मिनटं तुम्हाला दाखवते कसे झाले आपले फरे. तर इथे आपलं झालं आहे गाईस. हे बघा किती भारी वाटतंय. आणि ह्यात ही जी आहे ना, ही त्याच मिश्रणाची फोडणी दिली तेच, आणि तुपासंग खूप भारी लागते. नक्की ट्राय करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर इथे आपले झालं आहे. इथे आपले सर्व 4 घेतलेले आहे मी, आणि इथे घेतलं आहे तूप, आणि इथे घेतलं आहे आपण चांगलीशी चटणी. आज ही चटणी आपण त्याच पिठाला फोडणी देऊन केलेली आहे. तर आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.